सगळ्याच बायकांचं सकाळचं जे रुटीन असतं ते खूप दगदगीचं असतं. तर बऱ्याच जणी माझ्यासोबत रिलेट करतील. तर मंडळी तुम्हाला तर माहिती आहे सकाळी-सकाळी मुलांच्या मोस्टली शाळा सकाळी-सकाळी असतात. तर सकाळी शाळा असल्यामुळे आईला तर त्यांच्या 1 तासा अगोदर उठावं लागतं. कारण ब्रेकफास्टचं ह्याचं त्याचं सगळं आपल्याला प्रिपरेशन करून घ्यावं लागतं. त्यानंतर मिस्टरांना पण 7 वाजता जायचं होतं. मग मी त्यांचाही डबा बनवला आणि सिद्धिकाचाही डबा बनवला मस्त आणि मग त्यांना दोघांना वाटी लावलं. त्यानंतर म्हटलं चला आता आपलं आवरून घेऊया. मग माझं मी आवरून घेतलं आणि नाश्ता केला पहिले. त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली सगळी. भांडी एवढी फास्ट फॉरवर्ड घासते मी तुम्ही बघू शकता. भांडी घासल्यानंतर लगे पाणी वगैरे भरून घेतलं, अंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर मस्त थंडगार पाण्याने तोंड पण धुतलं. त्यानंतर कपडे पण धुवून झाले होते माझे. मग म्हटलं आता चला आपण फ्रेश झालेलो आहे, तर थोडंसं आजूबाजूचं आवरा. तुमच्या इथे पण असं होतं का टीव्ही कॅबिनेटच्या इथे जे आणलं ते तिथेच ठेवतात, जे आणलं ते तिथे. माझी परिस्थिती पण अशीच आहे. मग मी माझं सगळं आवरल्यानंतर झाडझूड करून घेतली. सगळे हॉलचं आवरून घेतलं मी. त्यानंतर थोडंसं मग ते आवरल्यानंतर थोडंसं बाहेरचं पण आवरून घेतलं. बाहेरचं अंगण मलाच झाडावं लागतं. शेजारी-पाजारी तर काही झाडत नाही मंडळी. असो त्यांचं काही करायचं नाही. आपलं आपल्याला स्वच्छ दिसलं ना बस झालं. तर ते केल्यानंतर मग वरती गेली होती. एक गोधडी धुतली होती आज मी. तर म्हटलं ऊन आहे तर करून घ्यावं. त्यानंतर कपडे बघू शकता तुम्ही किती सारे कपडे होते. तर सगळे ना कपडे मी आता आतमध्येच टाकले. आतमध्ये म्हणजे आमचं जे पॅसेज आहे त्यामध्येच टाकले. कारण म्हटलं बाहेर दोऱ्याचं नाही राहिलं आता टेरेसवरती. त्यामुळे म्हटलं चला आता आतमध्येच टाकून द्यावं. कारण 2-3 दिवसापूर्वीच यांनी हा दोऱ्या मला बांधून दिला होता. चांगलाच उपयोग झाला त्याचा मला. त्यानंतर मग घरी आली, बादली वगैरे ठेवून दिली आणि माझी झाडं किती सुंदर दिसताय तुम्ही बघू शकता. त्यानंतर अंथरुणाच्या घड्या वगैरे करून घेतल्या. सोफ्यावर मीच झोपत असते. असा गेला माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट